यस. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हां. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सकाळपासून मॉर्निंग मॅडमनी म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून सगळ्यांना सांगितलं आहे. आपलं बुक रिडिंग झालं त्याच्यानंतर मॅडम सांगत आहेत की आपला आजचा प्राईम टाईम खूप छान होणार आहे, खूप छान होणार आहे आणि तो लेडीज संबंधामध्येच आहे, म्हणजे वुमन्स पॉवर. आपण ज्या म्हणजे 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत जे वुमन्स चा जो डे साजरा करणार आहोत त्यामध्ये सगळ्या वुमन्स असणार आहेत आणि त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्याविषयीच आजचा प्राईम टाईम आहे. तो म्हणजे काय की ज्या लेडीज आहेत, ज्या स्त्रिया आहेत आणि त्यांचे म्हणजे हार्मोन्स कसे इम्बॅलन्स होतात आणि ते झाल्यानंतर कसं काय होणार आहे, मॅडमने सगळं सांगितलंय तुम्हाला. मी सर्वप्रथम तुम्हाला हे सांगणार आहे की हार्मोनल म्हणजे काय, बरोबर, आणि ते इनबॅलन्स झाल्याच्या नंतर कोणते परिणाम लेडीजच्या शरीरावरती होतात मी ते पण तुम्हाला सांगत आहे. आणि म्हणजे काय, हां, हार्मोनल म्हणजे काय की एक प्रकारचा रसायन. यस. मी हे तुम्हाला, हां, ओके. यस 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 यस. हार्मोनचे असंतुलन म्हणजे काय, मी हे तुम्हाला सांगणार आहे आणि सुरुवातीलाच त्या ठिकाणी माझा फोटो आलेला आहे. कारण की वजन कमी करण्यापूर्वी जी जी मी होते त्यावेळेसचा हा फोटो आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की एका फोटोमध्ये माझ्या ज्या म्हणजे जो त्रास होता मला, जो म्हणजे ज्यावेळेस माझे हार्मोन्स इनबॅलन्स झाले होते त्याच्या पुढे जो मला त्रास होत होता तो तर मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. पण मी हे सांगणार आहे की हार्मोन्स म्हणजे एक प्रकारचा रसायन असतं बघा. ते रसायन असतं आणि आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात, बरोबर. या ग्रंथीचा एक सिस्टम असते ज्याला एंड्रोक्राईन सिस्टम असं म्हणतात. हे बघा, अजून एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतेय. म्हणजे हे हार्मोन्स म्हणजे एक प्रकारचं रसायन असतं ते आणि आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात. त्या ग्रंथीचा एक सिस्टम असते त्याला एंड्रोक्राईन सिस्टम असे म्हणतात. या एंड्रोक्राईन जी ग्रंथी असते, जे सिस्टम असतं ते आंतरस्रावी ग्रंथी असते. या या ग्रंथी संप्रेरक तयार करतात बघा. या ज्या ग्रंथी आहेत ना त्या संप्रेरक तयार करतात आणि म्हणजे रक्ताच्या माध्यमातून शरीरातील वेगवेगळे जे आहेत त्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, ते कार्य करत असतात. म्हणजे एक रसायन असतं ते, त्या रसायनाच्या ग्रंथी असतात, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याची लक्षणं काय काय आहेत मी हे तुम्हाला सांगणार आहे. आता लेडीज आहेत आणि लेडीजचे हार्मोनल जर इनबॅलन्स झालेले असतील त्याचे लक्षणं काय काय आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. वजन वाढणे, सुरुवातीला टेन्शन, डिप्रेशन ही पण एक गोष्ट आहे त्यामध्ये. पुन्हा हर्ट, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस हर्टचा त्रास होतो त्यावेळेस पण म्हणायचं की आपले जे हार्मोनल आहे ते इनबॅलन्स होतात. पुन्हा वजन वाढणे, वजन असं अचानक वाढत नाही आपलं. वजन ज्या वेळेस आपल्या हार्मोनल इनबॅलन्स होतात आणि आपण टेन्शन डिप्रेशनमध्ये जातो आणि आपलं जे त्यावेळेस आपलं वजन वाढलं जातं. पुन्हा मूड बदलणे, अचानक लेडीजचा मूड स्विंग होणं. अचानक मूड स्विंग म्हणजे आत्ता कोणी गोड बोललं का थोड्या वेळाने लगेच तिला थोडंसं कोणी तिरकस बोललं की ती लगेच क्रॉस जाते किंवा ती राग करते, चिडचिड करते घरामध्ये. अचानक मूड बदलणं. पुन्हा काय, अजून काय, चेहऱ्यावरती पुरळ येणं. चेहऱ्यावरती पुरळ येणं. पुन्हा चेहऱ्यावरती आपल्याला तो लव असतो ना, केस, म्हणजे ज्या ठिकाणी केस येऊ नये त्या ठिकाणी ते केस येतात, त्याला लव म्हणतात. तो म्हणजे ते केस येणं, अचानक ते केस येणं, अचानक बॉडीमध्ये चेंजेस होणं, ते पण होतं. पुन्हा मासिक पाळी, मासिक पाळी वेळेच्या वेळेला न येणं. म्हणजे कसं की आता 1 महिन्याला आली, पुन्हा 1.5 महिन्याला येणार, पुन्हा 2 महिन्याला येणार, पुन्हा आली तरी मग त्यामध्ये लेडीजचं कसं की ब्लिडिंग जास्त होणार किंवा कमी होणार किंवा पोटात त्रास होणार. हे सगळं ज्यावेळेस लेडीजचे हार्मोनल इम्बॅलन्स होतात त्यावेळेस या गोष्टी घडून येतात. पुन्हा काय की त्वचा खडबडीत होणं. काही काही लेडीज म्हणतात माझी स्किन तर पहिली खूप सुंदर होती, मग आता कसं काय खडबडीत झाली, कारण की त्या ठिकाणी पुरळ येणं, मुरुम येणं आणि ते त्वचा खडबडीत होणं. मी तुम्हाला माझा नंतरचा फोटो पण दाखवणार आहे याच्यामध्ये की माझा सुरुवातीला काय फोटो होता तर कसा होता तर त्यावेळेस. हां, ओके. हे पुरळ येणं किंवा चेहऱ्यावरती मुरुम येणं. मुरुम आल्याच्या नंतर पण चेहरा खडबडीत होतो आणि केस गळणं, केस तुटणे, केस गळणे. पुन्हा पोटामध्ये गॅस येणं, पोट फुगणं, नखे ठिसूळ होणं, हे सगळे हार्मोन्स इनबॅलन्सचे लक्षणं आहेत. ओके. पुन्हा अजून काय, ताण घेतल्याने, टेन्शन, डिप्रेशन
जन्मलक्षणी, पुन्हा काही काही लेडीजचं काय असतं, अनुवंशिकता, पण हे सगळ्या गोष्टी होतात. ओके, आता आपण कारणे बघणार आहोत की हार्मोनल इनबॅलन्स होण्याची कारणे. बरोबर, ज्यावेळेस लेडीजला ताण, डिप्रेशन, टेन्शनमध्ये लेडीज येते त्यावेळेस तिचे पूर्णपणे हार्मोनल इनबॅलन्स झालेले असतात. ओके, आणि त्यामध्ये काय आहे की डिप्रेशन किंवा काय लोक काय म्हणतात की आमच्या पूर्वीपासून म्हणजे माझ्या आजोबाला पण तसंच होत होतं त्रास, पुन्हा माझ्या वडिलांना पण तसंच होत होता, किंवा माझ्या आईला पण तेच झालं, मला पण तेच झालं. त्याला म्हणतात अनुवंशिकता. तर अनुवंशिकतेचं पण एक कारण असू शकतं. पण यापूर्वी आपण यापूर्वीचे जे प्राईम टाईम होते त्यामध्ये आपण ऐकलेलं आहे की अनुवंशिकता ही आपल्याला 100% आपल्याला 90%, मग 80% आपल्याला कमी करता येते आणि 20% राहते. ते झालं. पुन्हा अन्नामधून सर्व प्रकारचे जे जीवनसत्व आहेत ते न मिळाल्याने, अन्नामधून सर्व प्रकारचे जे जीवनसत्व आहेत ना ते न मिळाल्याने सुद्धा आपले जे हार्मोनल आहेत ते इनबॅलन्स होऊ शकतात. ओके, पुन्हा अजून काय की चुकीचा आहार घेणं. आता मी जे बोलले ना तेच योग्य जीवनशैली. योग्य जीवनशैलीमध्ये काय काय येतं, तुमचा आहार झाला, तुमचा विहार झाला, तुमचा योगा किंवा एक्सरसाइज, हे जर तुमच्या शरीराला जर नाही जर भेटलं तरीही तुमचे हार्मोनल इनबॅलन्स होतात. पुन्हा अजून एक आहे की दुसरं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये गोळ्या औषधाचं सेवन केल्यानेही आपल्या बॉडीमध्ये जे हार्मोनल आहे ते इनबॅलन्स होत असतं. पुन्हा अजून काय की रक्तातील साखरेचं प्रमाण कमी जास्त झाल्याने पण आपले जे हार्मोनल असतात ते इनबॅलन्स होऊ शकतात, त्याच्यामध्ये बिघाड होऊ शकतो. पुन्हा अजून काय की लेडीजला हे बघा वजन वाढतं. वजन वाढल्यामुळं काय होतं की लेडीजला PCOSचा त्रास चालू होतो, किंवा टेन्शन डिप्रेशनचं चालू असतं, केस गळती चालू असतं. पुन्हा घरामध्ये लेडीजला सगळ्या ज्या बाजू आहेत ते सांभाळावं लागतात. त्या कोणत्या की तिला सकाळी उठून स्वयंपाक करायचा आहे, तिला मुलांना बघायचंय, किंवा तिला स्वतःला वेळ द्यायचा आहे, किंवा तिला घरातले जे फॅमिली मेंबर आहेत त्यांना वेळ द्यायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिला कराव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टी करता करता ती स्वतःला विसरते. स्वतःला विसरल्यामुळं काय होतं की मग हे त्रास तिला उद्भवतात आणि नंतर मग हॉस्पिटलची खूप काही वाऱ्या करावं लागतात, खूप काही त्रास होतो. ह्या सगळ्या गोष्टी होतात लेडीजला. स्पेशली लेडीजसाठी आहे आणि पुरुष पण इथं आहेत की त्यांच्या घरामध्ये पण मुली आहेत, बायको आहे, आई आहे, बहीण आहे, ह्या सगळ्या आहेत. त्यांना काळजी घ्यायची आहे. आणि लेडीजनी पण स्वतः सगळ्या गोष्टी तुम्ही सांभाळा, काही हरकत नाही, कारण की आपलं ते कर्तव्य आहे, आपण ते पार पाडायचंय. आपलं ते कर्तव्य आहे, आपण ते पार पाडायचंय. सगळ्या गोष्टी आपण त्या सांभाळायच्या आहेत, पण ते करून आपल्याला स्वतःसाठी वेळ पण काढायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस स्वतःसाठी वेळ काढताल, ज्यावेळेस तुम्ही स्वतः चांगलं राहताल, ज्यावेळेस तुम्ही आनंदी राहाल, त्यावेळेस तुम्ही तुमची फॅमिली सुद्धा आनंदी ठेवू शकाल. किंवा तुम्ही एखादं हे घ्या ना, म्हणजे उदाहरण घ्या ना की तुम्ही आनंदी नाहीये, तुम्ही दुःखी आहात, तुम्ही चिडचिडे आहात, तुमच्या पाठीमागे आजार लागलेत, तुम्हाला टॅबलेट चालू आहे, तुम्हाला डॉक्टरांनी वारंवार हॉस्पिटलला बोलवलेलं आहे किंवा बोलवत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. घरामध्ये सुख लागत नाही, घरामध्ये आनंद राहत नाही. म्हणजे कारण की काय असतं की आपल्याला सारखा तो त्रास होतो. एकतर मानसिक त्रास होत असताना शारीरिक त्रास होतो, प्लस आपल्यामुळं आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत, मुलं आहेत, घरातले व्यक्ती आहेत, त्यांनाही त्रास होतो. आणि पुन्हा पैसा पण जातो. असं नाही की कुठं आपण हॉस्पिटलला गेलो तर आपल्याला फ्रीमध्ये तिथं त्या ठिकाणी सगळं करून देतात म्हणून, असं नाहीये. त्याच्यामुळं काय आहे की व्यायामाचा अभाव असल्यामुळं पण आपले जे हार्मोन असतात ते इनबॅलन्स होतात. किंवा शांत झोप न लागणे, ते पण त्याचं कारण आहे. अनिद्रा, म्हणजे त्या लोकांना झोप लागत नाही, मध्येच त्यांची झोप तुटते बघा. ते 10ला जरी झोपले तरी ते 12ला उठतात, 12ला जरी झोपले तरी 3ला उठतात किंवा 4ला उठतात, आणि 4ला झोपले की डायरेक्टली सकाळी 7-8लाच उठतात. अनिद्रामुळं आपली योग्य जीवनशैली आहे ती विस्कळीत होते पूर्णपणे. त्याच्यामुळं आपल्याला आता कशाची गरज आहे, त्याच्यावर उपाय काय आहे, मी हे तुम्हाला उपाय सांगणार आहे की नैसर्गिक औषधोपचार. जरी तुम्ही आजारी पडलात तरी पण जास्तीत जास्त तुम्ही हॉस्पिटलचा वापर न करता
हॉस्पिटलला न जाता नैसर्गिक उपचार करावेत. पहिले बघा पूर्वी आजीबाईचा बटवा असायचा बघा, आणि आम्ही लहान लहान असायचोत ना, त्यावेळेस आम्ही स्वतः म्हणजे आजीबाईचा बटवा मी स्वतः हे करायचे. म्हणजे मी ते पुस्तकच आणून ठेवलं होतं घरामध्ये, की मला वाचायचा खूप छंद होता. तर मी ते आजीबाईचा बटवा काढायचे, सर्दी झाली का मग ते काय खायचंय, कुठं काय झालं की काय करायचंय, मी ते सगळं वाचन करायचे. आणि मी तसेच काही जे रूल्स आहेत ते फॉलो करायचे, तर त्याने मला फरक पण पडायचा. लहान म्हणजे 7वी-8वीला 6वी-7वी-8वीला असताना त्यावेळेस मी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि अजूनही करते. अजूनही मी मध्ये मध्येच मला कोरोनाच्या काळामध्ये मेडिसिनचा जास्तीत जास्त वापर करावा लागला, पण त्याच्या अगोदर पण मी ह्याच गोष्टी केल्या होत्या. आणि आता तर मला आजीबाईचा बटवाही काढायची गरज लागत नाहीये, कारण की त्याचं कारण पुढं आहे, मी ते तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर आहे ना की केमिकल युक्त अजून एक आहे की लेडीज काय म्हणतात माहिती का, पार्लरला म्हणजे हे टाळायचंय. आपण पार्लरला आपण जातो, वेगवेगळ्या क्रीम यूज करतो, कुठं क्लीनअप, कुठं फेशियल, कुठं अजून वेगवेगळे क्रीम्स आपण यूज करतो, किंवा पार्लरला न जाता हे कोणी काही सांगितलं की आपण ते यूज करतो. आपल्याला वाटतं की आपल्या चेहऱ्यावरती चमक येईल, आपण म्हणजे वेगवेगळे जे हेअरचे हे आहेत समजा औषधं आहेत, किंवा केमिकलयुक्त जे हे आहे समजा कंडिशनर आहे, शॅम्पू आहेत, आपण ते यूज करतो. त्याच्यामुळं ही आपल्या हार्मोनल इनबॅलन्सवरती परिणाम होतो. कारण की आपण ज्यावेळेस ते त्वचामध्ये टाकतो ना आतमध्ये, त्यावेळेस ते आतमध्ये खेचलं जातं. त्यामुळे त्याचाही जास्त म्हणजे हे करायचं नाही, वापर करायचा नाहीये. आणि त्याच्यावरच आता मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे की योग्य जीवनशैली. मेन पॉईंट मी योग्य जीवनशैलीवरतीच येणार आहे, कारण की योग्य जीवनशैली आपण नाही जर आत्मसात केली तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला फेस करावं लागणार आहे. स्पेशली लेडीजसाठी सांगतेय की तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची आहे, कारण की तुम्ही आहात तर सर्व घर आहे, तुम्ही आहात तर सगळ्या गोष्टी आहेत, आणि स्वतःचा जीव आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. मी अजून तुम्हाला म्हणजे योग्य जीवनशैलीमध्ये काय काय येतं की रोज सकाळी उठणं, व्यायाम करणं, आणि तुमच्या कोचनी सांगितल्याप्रमाणे त्या मार्गदर्शनानुसार तुम्ही आहार घेणं, आणि स्वतःची काळजी, वेळेच्या वेळेला जेवण करायचंय. असं नाही की अगोदर मुलगा आला त्याला जीव घालायचं, पुन्हा मिस्टर आले त्यांना जीव घालायचं, पुन्हा परिवाराला द्यायचं, नंतर आपण खायचं. आपल्याला वेळच नसते. 1ला खायचं, 2ला खायचं, 3ला खायचं, हे अजिबात नाही. सगळ्यांना द्यायचं आणि त्यांच्यासोबत आपणही खायचं. आपण हे करायचंय, कारण की आपण हे केल्याशिवाय आपण स्वतः सुधरू शकत नाहीयेत. स्वतः जे येणारं जे तुम्हाला जर निरोगी आरोग्य हवं असेल तर तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. मी तुम्हाला हे म्हणत नाही की तुम्ही भारी भारी कपडे आणा, भारी भारी साड्या आणा, किंवा दागिने लय मोठे करून ठेवा आणि ते तुम्ही घाला, स्वतःकडे लक्ष द्या, तुम्ही पार्लरमध्ये जा, 5-5, 10-10 हजार रुपये एका टायमाला घाला. मी हे तुम्हाला म्हणत नाहीये. कसं असतं ना की ज्यावेळेस तुमचे शरीर निरोगी, त्यावेळेस तुमच्या त्या फिलिंग्स तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव करून देणार आहेत. त्याच्यामुळं स्वतः अगोदर आपलं शरीर निरोगी ठेवायचंय. ते म्हणजे कसं, रोज व्यायाम करायचा आहे, आहार व्यवस्थित घ्यायचा आहे, आणि त्या आहारामधून सर्व प्रकारचे जीवनसत्व आपल्याला भेटले पाहिजेत. आपण याचा विचार करायचा आहे. तुम्हाला ते सर्व प्रकारचे जीवनसत्व कशामधून मिळतात? वेगवेगळे बीट्स, वेगवेगळे बियाणं, म्हणजे याचं म्हणजे समजा चिया सीड्स आहे, किंवा पंपकिन सीड्स आहे, पुन्हा जवस असतं, पुन्हा तीळ असतं, पुन्हा याच्यामध्ये जे सलाडमध्ये आहे टोमॅटो खायचं आहे. डेली तुम्ही टोमॅटो इंटेक जरी केलं तरी त्यामधून सुद्धा जे आपले जे हार्मोन असतात ते इनबॅलन्स झालेले असेल तरी ते पण म्हणजे कव्हर होतात. पण तुम्ही असं म्हणाल की आम्हाला मॅडमने फक्त टोमॅटो, बीट आणि हे तेच खायला सांगितलंय आणि आम्ही हे खाल्लं तर आम्हाला फरक पडत नाही. ती फक्त जोड आहे. तुमच्या सकस संतुलित आहारासोबत ती तुमची जोड आहे. ती जोड तुम्ही त्याला द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे बी समजा कोणकोणते, तुम्ही फळं पण खा, तुम्ही फळं पण खायचे आहेत, आणि पण बियामधून जास्तीत जास्त तुम्हाला जीवनसत्व मिळतात आणि घटक मिळतात. म्हणजे तुम्हाला कॅल्शियम पण भेटतं, पुन्हा तुम्हाला म्हणजे तुम्हाला जे हाडांचे आजार होतात त्यापासून पण सगळ्या गोष्टी मिळतात. पुन्हा काही गोष्टी काही सलाडमधून आपलं फायबर पण मिळतं. त्याच्यामधून काय होतं, फायबर भेटलं की आपलं शरीर धुवून निघतं. शरीर धुवून निघल्याच्या नंतर माणूस फ्रेश राहतो, आणि त्याचं वजन जे वाढणार असतं ना ते नियंत्रित राहतं. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे काय की तुम्ही जर योग्य जीवनशैली जर स्वीकारली तर तुमचं वजन वाढणार नाहीये, तुमचे केस गळणार नाहीयेत, तुमची त्वचा तुकतुकीत कांती राहील, तुमच्या त्वचेची चमकदार राहणार आहे.
आणि पूर्ण ड्रायनेस निघून जाणार आहे, जे मुरूम येणार आहे ते थांबणार आहे. पण योग्य जीवनशैली जर तुम्ही स्वीकारली तर, आणि कोचच्या मार्गदर्शनानुसार जर तुम्ही केलं तर, नाहीतर मग नाही. मी हे तुम्हाला सांगणार आहे. जास्तीत जास्त केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनाचा वापर करायचा नाहीये. आणि ह्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत तुम्हाला, ते फळं ते खायचे आहेत. आणि त्यासोबत आपल्या सकसंतुलित आहाराचा वापर करायचा आहे. आपल्या सकसंतुलित आहारामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे सर्व प्रकारचे जीवनसत्व आहेत. 114 प्रकारचे घटक आहेत त्याच्यामध्ये, जे तुम्हाला बाहेरून कुठंच मिळत नाहीत. एका टायमाला तुम्ही सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळं, ड्रायफ्रूट्स, कडधान्य हे तुम्ही एका टायमाला खाऊ शकत नाहीयेत. एका टायमाला खाल्ल्यावर तुम्ही एक हे करा, म्हणजे आठवा, म्हणजे ते डोळ्यापुढं आणा की आपलं काय होईल. तर त्याच्यामुळं जे त्याच्यातून भेटतं ते याच्यामधून म्हणजे जे त्याच्यातून मिळतं तेवढं याच्यामधून मिळतं, एका ग्लासामधून. त्याच्यामुळं आपण रोज सकाळी सकस संतुलित आहार घेतो. आणि आपण आपल्या कम्युनिटीमध्ये लोकांचे अनुभव ऐकून आहोत की कुणी म्हणणार की माझी ही गोळी बंद झाली, कुणी म्हणणार माझी ती गोळी बंद झाली, कुणी म्हणणार माझी एनर्जी वाढली, कुणी म्हणणार माझं खूप वजन कमी झालंय, कुणी म्हणणार माझी PCODचा त्रास कमी झालाय. हे सगळं सांगणार आहे का? तुमच्या बॉडीमध्ये ज्या डिफिशियन्सी आहेत त्या डिफिशियन्सी आपलं सकस संतुलित आहार भरून काढतो. आणि तो भरून काढल्याच्या नंतर माणूस हलका होतो, आनंदी राहतो, निरोगी राहतो. निरोगी राहिल्याच्या नंतर त्याच्या घरामध्येही वातावरण आनंदीच राहतं. ह्या गोष्टी आहेत, याचा हा उपाय आहे. आणि आता मी माझा अनुभव पण सांगणार आहे. त्याच्या अगोदर मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की लेडीज म्हटलं ना तर खूप काही, म्हणजे लेडीच्या पाठीमागं टेन्शन, डिप्रेशन किंवा कामाचा लोड असतो. पुन्हा म्हणजे काही काही लेडीज एवढ्या हळव्या असतात की त्यांना थोडं जरी काही जरी बोललं तरी त्यांना ते जमत नाही, किंवा तेच डोक्याला लावून घेतात, ते टेन्शन घेतात. घरामध्ये खूप काही, 5 बोटं सारखे नसतात, 5 बोटं सारखे नसतात. खूप प्रकारचे वेगवेगळे व्यक्ती असतात. आणि घरामध्ये थोडं असलं तर भांड्याला भांडं वाजणारच आहे. हे झालं. मी एक जवळचं, म्हणजे माझ्या जवळचं, खूप जवळचं हे सांगणार आहे तुम्हाला, अनुभव सांगणार आहे. म्हणजे सांगताना मला असा आनंद होईल असं नाहीये, पण माझ्या ह्या 2 शब्दामधून जर समोरचा व्यक्ती जर सुधारला तर त्याच्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे. आणि त्याच्यावरती वेळ येणार नाही. ते मी हे सांगणार आहे. माझी भाऊजाई, मी तुम्हाला याच्या अगोदर पण प्राईम टाईममध्ये 2.5 महिन्यापूर्वी सांगितलं होतं तिची कंडिशन. तिला मी 9 ते 10 महिन्यापासून तिला मी सांगत होते, वहिनी तू रोज व्यायाम कर, तू सकस संतुलित आहार घे. कारण की तिचं वय आणि माझं वय फक्त 1 वर्षाचं अंतर आहे. ती माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान आहे. आणि मला माहिती की 40च्या पुढे गेलं की मेनोपॉजचा टाईम येतो. पुन्हा आता 40च्या पुढे गेलं, आता ठीक आहे ना, संसार करतो माणूस, 40 वयापर्यंत करतो, 50पर्यंत करतो, 60पर्यंत करतो, मरेपर्यंत करतो, मरेपर्यंत ओढतो, धावपळ करतो. पण स्वतःसाठी जगणं हे महत्त्वाचं असतं. हे लेडीजनी स्वतः ती निवड करायची आहे. मी तिला म्हणायचे, वहिनी आता मेनोपॉजचा टाईम आला आहे, तू स्वतःची काळजी घे. जरी तुझं वजन जरी जास्त नसेल, नॉर्मल असेल, तरी तुझे BMI जास्त आहे. तिचं मी चेकअप पण केलं होतं. तुझा BMI जास्त आहे, कधीही काय होऊ शकतं. मी तिच्या घरी 2 वेळेस मुक्कामाला गेले होते. 2 वेळेस मुक्कामाला गेले. आपली झूम कॉल इथं मी लावला. मी स्वतः त्यांच्यासोबत वर्कआउट केला. त्यांना आपला सकस संतुलित आहारही दिला. तिने फक्त मला इथपर्यंत येईस तर, म्हणजे वाघोलीहून हडपसरला येईपर्यंतच तिने हो म्हटली. पुन्हा तिने फोन नाही उचलला माझा, इग्नोर केलं मला तिने. पुन्हा हो हो म्हणायची, सोडून द्यायची. त्याच्यानंतर म्हणजे 4 ते 5 महिने झाले आणि तिला त्रास चालू झाला. तिचे डॉक्टरांनी सांगितलं तिला अचानक चक्कर यायला लागली. पुन्हा तिचे हातपाय थरथर कापायला लागले, तिच्या पिंढऱ्याला गोळे यायला लागले आणि तिला विकनेसपणा खूप जाणवायचा. तिला म्हणजे जास्त करून कोणाला बोलण्याची तिची हे नव्हती, कारण की तिची जे हार्मोन होते ते इनबॅलन्स झालेले होते पूर्णपणे. कारण की लेडीज विचार करतात की मला गरज नाही आहे व्यायामाची, कारण की मी फिट आहे. पण हा गैरसमज आहे. कारण की तुम्ही फिट, तुम्हाला वरून दिसताय, आतून तुम्हाला कळतं का तुम्ही फिट आहात म्हणून, तुम्हाला काय होईल म्हणून. कारण की पहिल्यासारखं आता खाणं नाही राहिलेलं. पेस्टिसाइडचा वापर जास्तीत जास्त तुमच्या अन्नावरती होतोय, फळावरती होतोय, पालेभाज्यावरती होतोय, कडधान्यावरती होतोय, शेतामध्ये प्रत्येक पिकणाऱ्या पिकावरती होतोय. आणि हा जो पेस्टिसाइडचा वापर आहे तो आपल्या बॉडीवर परिणाम करतोय. हे सगळ्यांनी जाणून घ्यायचंय. तळमळीने मी ही गोष्ट सांगते तुम्हाला. मी तुम्हाला कथा गोष्ट सांगत नाहीये. तिला तो त्रास व्हायला लागला. डॉक्टरांनी म्हणले, पुन्हा डॉक्टर म्हणले की तिला HB कमी पडतोय.
तिला EHB भरायला लागले, म्हणजे ते तिला म्हणजे ब्लड तिच्या बॉडीमध्ये भरायला लागले. भरलं पण 2-3 वेळेस तिचं ब्लड भरलं. 2-4 महिने झाले पुन्हा क्लिअर व्हायला लागली, म्हणजे क्लिअर झाली. पण अचानक तिला पॅरालाइज झटका आला. तिला रुबी हॉलला घेऊन गेले आणि रुबी हॉलला घेऊन गेले. तसं डॉक्टरने सांगितलं की तिचं म्हणजे जे ब्रेन आहे, मेंदू आहे पाठीमागचा, त्याच्यामध्ये रक्ताची गाठ बनली, तिचं ऑपरेशन वगैरे. त्याच दिवशी तिचं रक्ताचं ऑपरेशन केलं. 2.5 महिन्यापासून माझी भाऊजाई, माझी वहिनी म्हणजे मरणासोबत खेळत होती, त्याच्यासोबत ती झुंज घेत होती. आम्हाला सगळ्यांना वाटायचं ती वाचल, तिला पैसा घातला तर वाचल. सुरुवातीला 10,000 5,000 खर्च करायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. आणि शेवटच्या म्हणजे आज 4 दिवस झाले तिला ती गेली. ती आता आपल्यामध्ये नाही राहिली. 2.5 महिन्यापासून तिला 48 लाख रुपये भरलेत हॉस्पिटलमध्ये. पैसा जाऊनही ती राहिलेली नाहीये. मग एक विचार करायचं की आपण जिवंत असताना स्वतःकडे लक्ष देत नाहीत, आणि पैसा जाऊन वजना एवढा पैसा जरी म्हणला ना तरी तो चालेल. वजना एवढा पैसा जरी आपण भरला ना, आपण त्या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलची जर वेळ आली, आपण त्या ठिकाणी शेती बघत नाहीत, घर बघत नाहीत, मग आपली प्रॉपर्टी बघत नाहीत, फक्त आपण बघतो आपला माणूस वाचला पाहिजे. पण कधी कधी ही पण वेळ येते की पैसा घालून माणूस वाचतो, आणि कधी कधी ही पण वेळ येते की पैसा घालूनही माणूस राहत नाही आपल्याजवळ. मग आपण आपल्याकडं दुर्लक्ष का करावं, मला हे वाटतं. तिला ॲडमिट केल्याच्या नंतर मी डॉक्टरांना त्या ठिकाणी जाऊन बोलले, पण जे डॉक्टरांनी तिचं ऑपरेशन केलं त्यांना मी बोलले, सर 1 वर्षापूर्वी जर हिची बॉडीची मुवमेंट जर केली असती, त्यावेळेस त्या नर्व मोकळ्या झाल्या असत्या, नसा मोकळ्या झाल्या असत्या, आणि हिने योग्य तो आहार जर घेतला असता तर ही वेळ याच्यावरती आली असती का. डॉक्टरांनी सांगितलं की नाही, 100%तून 95% वेळ नसती आली, 5% वेळ आली असती, सांगू शकत नाही. मग तुम्ही विचार करा, 95% जर आपली वेळ वाचवायची जर असेल तर आपण का नाही आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, आपण का नाही ह्या गोष्टी करायला पाहिजे. मला म्हणजे मग कसं असतं ना, ती भाऊजाई जरी असेल किंवा माणूस जरी असेल, व्यक्ती जरी असेल, तर तो व्यक्ती आहे, त्याच्या आठवणी खूप असतात आपल्याकडं. तिने खूप आमच्यासाठी केलेलं आहे. तिने कोणत्याही संकटाच्या वेळेला आम्हाला धावून आलेली आहे. आज ती आमच्यामध्ये नाही राहिलेली. कोणत्या कारणामुळं, स्वतःकडं दुर्लक्ष केल्यामुळं. फक्त एकच मला सगळ्यांना सांगणं आहे माझं की तुम्ही ऐकणारे, सुरुवातीला मी सांगितलं की ऐकणारे जे इथले पुरुष आहेत किंवा स्त्रिया आहेत, पुरुषांनी लेडीजची काळजी घ्यायची आणि स्त्रियांनी स्वतःची काळजी घ्यायची, दुसऱ्याची काळजी करायची, पण स्वतःकडं पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे. आपण तात्पुरता विचार करतो, पैशाचा विचार करतो, वेळेचा विचार करतो, पण ती आपल्याला पुढं खूप काही गोष्टी मोठ्या वाढवून ठेवत असतो देव. त्याच्यामुळे आपण त्याची काळजी घ्यायची. आणि आज 4 दिवस झाले, देव तिच्या आत्म्याला शांती देव. 4 दिवसापासून मी तीच प्रार्थना करते. ह्याच्यामुळं तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायचंय आणि स्वतःला कंट्रोल करायचंय. काहीही वेळ असू द्या, स्वतःकडे लक्ष द्यायचंय, वेळेला जेवण करायचंय, रोज व्यायाम करायचा आहे, आणि कोचच्या मार्गदर्शनानुसारच खायचंय, प्यायचे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सगळ्या व्हिटॅमिन्सयुक्त ज्या गोष्टी आहेत, जे पदार्थ आहेत, ते आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजेत. आणि जास्त करून म्हणजे तेलकट गोष्टी खाऊ नका किंवा बाकीच्या काही गोष्टीही करू नका, एवढंच माझं सांगणं आहे. आणि मी माझा पण अनुभव सांगते की मी पण 3 वर्षापूर्वी माझे कोच, 5 वर्षापूर्वी माझे कोच मला भेटले होते. माझे नातेवाईकच आहेत, माझे ग्रेट कोच आहेत संदीप खेडकर सर आणि जया मॅडम. त्यांनी माझ्यामध्ये एवढा बदल घडवून आणला. 2020मध्ये मला ते भेटले. त्यावेळेस माझ्या वहिनीसारखीच कंडिशन होती. मला वेळेच्या वेळेला सारखं दवाखान्यात जावं लागायचं. सारखं हे झालं की ते झालं की ते माझं पेन असायचं. तिने मला सांगितलं की तुम्ही हे करा, व्यायाम करा, मी लिंक पाठवते, संतुलित आहार घ्या. मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण की मी स्वतःला खूप छान असं समजत होते. तिला म्हणलं की तू जो व्यायाम करतेस ना, तर तुम्ही जे लिंकवरती व्यायाम घेताय किंवा काय करताय ना, तर मी हे त्याच्या अगोदर खूप दिवसापासून करते आणि मला हेच बेटर राहील. मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं, पण कालांतराने मला त्याचा रिझल्ट दिसायला लागला. याच्यामधून, स्टेटसमधून, ह्याच्या DPमधून, ह्याच्या कामामधून. मग मी तिला कॉल केला आणि तिला म्हटलं त्यानंतर मला सांग. ज्यावेळेस मला खूप काही गोष्टी जाणवायला भेटल्या, मला वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलं, माझे जे हार्मोनल आहे ते इनबॅलन्स झाले होते, माझी स्किन खूप खरबडीत झाली होती,
आणि चेहऱ्यावरती पुरळ फोड असे कधी नाही आले, पण खडबडीत झाली होती, वांग आला होता पूर्ण चेहऱ्यावरती. पुन्हा मला मायग्रेनचा त्रास व्हायचा, पुन्हा माझा पाठीमागचा जो मेंदू आहे तो दुखायचा, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पुन्हा मला PCODचा पण त्रास 1-2 महिन्याला येत नव्हती, आल्यानंतर मग जास्त त्रास व्हायचा, पोट जास्त दुखायचं किंवा ब्लडिंग जास्त व्हायचं किंवा कमी व्हायचं. त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये पण ॲडमिट राहिले. ज्यावेळेस मी स्वतः 3.5 लाख रुपये घातले सलग 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहून, ॲडमिट राहून, त्यावेळेस माझे डोळे उघडले. मग मला वाटलं की नाही, आता मी करायला पाहिजे. त्यावेळेस मी माझ्या कोचला कॉल करून विचारलं आणि ते फॉलो करायला चालू केलं मी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता मला म्हणजे माझा जो मनकेमध्ये गॅप होता तो पण गेलाय निघून, किंवा स्किनवरचा जो त्रास आहे, म्हणजे स्किनवरचं जे पूर्ण टॅनिंग होती, वांग होता, तो पण क्लिअर झालेला आहे. आणि मी आता क्लिअर झाली आहे. माझं वजनही कमी झालं आहे. माझं सुरुवातीला वजन होतं कम्युनिटीमध्ये येण्यापूर्वी 85 किलो माझं वजन होतं, आणि आत्ता माझं वजन आहे 58 किलो. मी गेल्या 3 वर्षामध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत 58च किलो राहिलेली आहे. माझं 1 किलो वजन वाढलेलं नाही किंवा कमी नाही झालेलं. ते का? माझ्या कोचनी सांगितलं, मी त्या गोष्टी सगळ्या फॉलो केल्या आहेत आणि त्या आयुष्यभर करणार आहे. कारण की मला कळून चुकलंय की आयुष्य काय चीज असते, आणि ह्या आयुष्यामध्ये माणसाचा जीव कसा असतो आणि कसं ठेवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मला कळून चुकल्यात. कारण की ज्या माणसावरती एखादी वेळ येते ना ॲडमिट राहायची, ज्यावेळेस तो माणूस बेडवर झोपून राहतो 1 महिना सलग, तो असं वरती छताकडे बघत असतो, असं वरती, आणि तो विचार करतो, आता मी जगतोय किंवा मरतोय, मी राहते किंवा नाही राहते, माझ्या मुलांना कोण बघणार आहे, माझ्या मिस्टरांना कोण बघणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या मनात येत असतात. त्यावेळेस ती वेळ माझ्यावरती होती. म्हणून मी पुन्हा माझ्या कोचला कॉल करून माझ्यामध्ये बदल करून घेतला. माझं वजनही कमी झालं आहे आणि बोनसमध्ये माझे सगळे आजारही निघून गेलेत. आणि मी थँक्यू म्हणेन माझ्या ग्रेट कोचला, संदीप खेडकर सर आणि जया मॅडम. ते जर माझ्या आयुष्यामध्ये आले नसते, त्यांनी जर मला योग्य मार्गदर्शन दिलं नसतं आणि योग्य जीवनशैली कशी असते हे जर शिकवलं नसतं, तर मी आज घडले नसते आणि मी निरोगी राहिले नसते. मला नेहमी रोगी बनून राहावं लागलं असतं. तर यस, मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली माय ग्रेट कोच जया मॅडम, संदीप खेडकर सर. थँक्यू सो मच. थँक्यू माय कोच, थँक्यू माय फ्यूल, थँक्यू दिस कम्युनिटी. येस, थँक्यू सो मच सुनीता सांगे मॅडम. आणि नक्कीच आजचा प्राईम टाइम ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना म्हणजे असं डोळ्यात अंजन घातल्यासारखं झालं असेल की मॅडमनी एक घरातला एक्सपिरियन्स आत्ताचा अगदी म्हणजे जस्ट मिनिट तर 4 दिवसापूर्वी ही घटना घडलेली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि बऱ्याच जणांना वाटलं असेल की सुनीता सांगे मॅडम माझी कोच, मी अशी आरे तुरे का बरे करते. माझी ती बहीण आहे, काकांची मुलगी आहे माझ्या. आणि माझ्या पण म्हणजे काकांचाच जे वय म्हणजे काकांची जी सून होती, म्हणजे माझ्या भावाची मिसेस, तिचं वय आमच्यापेक्षा कमी, परंतु तिच्या आम्ही घरी गेलो होतो. मला सुनीता मॅडम बोलल्या की आपल्याला जायचंय वहिनीकडे, जाऊ आपण. त्यावेळेस आम्ही नेमकं सुरू केलेलं होतं, म्हणजे स्टार्ट केलं होतं याच्यामध्ये स्वतः घ्यायला आणि इतरांच्या आरोग्यात बदल करायला. त्यावेळेस मला सुनीता मॅडम घेऊन गेल्या होत्या, चल आपल्याला जायचंय, पुण्यातच राहतो आणि वेल सेटल आहे, स्वतः नोकरीला आहे, स्वतःचे 2-3 फ्लॅट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तरी सुद्धा पाहिजे तितकं आरोग्याचं महत्व नव्हतं. म्हणजे तो इतकं सगळं असताना सुद्धा माझा भाऊ म्हणला होता हे खूप महाग आहे. आणि दुसरी गोष्ट आणखी एक सांगते, फ्युल घेतलं आणि पैसे द्यायला टाळाटाळ केली, नंतर देऊ बघू असं करत, कारण बहिणीनेच आणून दिले, मग बघता येईल करता येईल, म्हणजे त्याचं बिलकुल त्याला व्हॅल्यूच नव्हती. व्हॅल्यू नसल्यामुळे ते पुरेपूर घेतलं पण नव्हतं. आणि नंतर मग ज्या सुनीता मॅडमचा फोन आला की ते प्रॉपर घेत पण नाही, काय करू म्हणलं, जाऊन घेऊन ये, ते अमृत आहे, विनाकारण वायाला घालवायचं नाही. जर घेत नसतील तर विनाकारण का द्यायचं. आणि मग सुनीता मॅडम ते घेऊन आल्या होत्या, म्हणजे त्यांच्या घरी फ्युल गेलं होतं. म्हणतात ना, मी तर नेहमी म्हणते फ्युल किंवा कम्युनिटी प्रत्येकाला माहिती होते, पण ज्याच्या नशिबात आहे तोच इथे येतो आणि टिकतो. नाही तर असे कित्येक लोक आहेत ज्यांना तुम्ही सांगता पण त्यांच्या नशिबात नसतं. जसं की त्यांचं आयुष्यच तेवढं होतं, त्यांचं नाव होतं गीता वहिनी, त्यांचं आयुष्यच तेवढं होतं, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी येऊन सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं. नशीब नव्हतं ना, नशीब नव्हतं जगण्याचं म्हणून. आणि ही कंडिशन 4 दिवसापूर्वी झाली. आणि सुनीता मॅडमला मी हे विचारलं की तुम्ही प्राईम टाइम घेऊ शकाल का. आणि अशी कंडिशन असताना प्राईम टाइम घेतील का नाही गॅरंटी नव्हती. परंतु ज्यावेळेस मी फोन केला सुनीता मॅडमला काल, तर त्यावेळेस त्या असं बोलल्या
की आपल्या वहिनी ज्या कारणाने गेल्या असं कोणाच्याही बाबतीत व्हायला नको, म्हणून मला प्राईम टाइमचा सब्जेक्ट दिलाय, तर मला हा मेसेज पण इतरांना द्यायचा आहे, तर मी घेणार. मला खरोखर खूप बरं वाटलं, कारण असे काही प्रसंग आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपण खचून जातो. आपल्याला असं वाटतं की काय कशाला इतरांना सांगत बसायचं, पण त्यांनी ठरवलं की नाही, मला सांगायचंय. आपल्या बाबतीत आपल्या आयुष्यात ज्या घटना घडल्या त्या इतरांच्या आयुष्यात घडायला नको, म्हणून आपल्याला इतरांना अलर्ट करणं खूप महत्वाचं आहे. आणि खूप सुंदर अशी माहिती मॅडमने दिली की आपल्या शरीरात हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे आपल्याला काय काय त्रास होऊ शकतात. आपण हे छोटे मोठे जे लक्षण असतात त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं, तर त्याच्याकडे लक्ष देऊन आपण स्वतःत बदल करणं अपेक्षित आहे. तो बदल केला पाहिजे. तो जर केला नाही तर मग शेवटी ही वेळ येते. आता झालं काय, ज्या वहिनी गेल्या त्या गेल्या, बरोबर. त्यांना काही दुःख आहे का? स्वतः जी व्यक्ती गेली त्यांना. पण जे मागे राहिले ते कोण? तिची मुलं. सगळ्यात महत्वाची तिची मुलं, बाकीचं नाही. मी माझ्या भावाची सुद्धा बाजू घेणार नाही. त्याला जर इतकीच काळजी राहिली असती ना वहिनींची, तर त्याने काय केलं असतं, त्याच वेळेस काळजी घेतली असती. नंतर लाखो रुपये खर्च केला. आज मॅडमने सांगितलं जवळजवळ 40 लाखाच्या आसपास काहीतरी खर्च झाला. पण उपयोग काय? ज्या वेळेस जिवंत होती वहिनी त्यावेळेला 4 आणि 4.5 5,000पर्यंत तो महिन्याला तिला खर्च जर करू शकत नव्हता तिच्या आरोग्यासाठी, तर आज किती लाखो रुपये खर्च करून उपयोग काय झाला? हाती काय उरलं? काय उरलं? आपण म्हणतो ना, बैल गेला आणि झोपा केला. हा, ती निघून गेली, त्याच्या आयुष्यातून त्याच्या संसारातून निघून गेली. तू कितीही पैसा खर्च कर आणि उद्या तुझी कितीही प्रॉपर्टी विक्रीला काढ, काही उपयोग नाही. त्या व्यक्तीला आणूच शकत नाही, बरोबर. त्याच्यामुळे मी त्याची कधीच बाजू घेणार नाही. मी तर माझ्या नजरेत तो कायम दोषी आहे. आणि तो असणार, भाऊ असला तरी तो कायम दोषी आहे. मला महत्वाचं म्हणजे काय वाटतं की सगळ्यात मोठं दुःख काय माहितीये का, की गेल्या 1 वर्षापूर्वी वहिनीच्या आई वारल्या होत्या. आणि म्हणजे 11 महिने कंप्लीट झाले होते. 12व्या महिन्याला ते जेवायला जातात आमच्याकडे, ते जाणार होते. पण त्याच्या आधीच तिची ही कंडिशन झाली. आई बरोबर ती पण गेली. आणि आज तिची जी लेकरं आहेत ना, म्हणजे मुलगा पण उद्या भविष्यात त्याच्या यायला लागेल. म्हणजे प्रत्येकाला एक ठराविक वेळी आईची खूप आठवण येते. असं कठीण प्रसंगात असं वाटतं. काल सुनीता मॅडम मी बोलत होतो की कठीण प्रसंगात सगळ्यात जास्त आपल्याला जवळच असते ती आपली आई. आणि त्या लेकरांना ती जागा कोणीच भरून काढणार नाही, कोणीच काढणार नाही भरून. आजी आहे, आजी सगळी काळजी घेते सगळे, परंतु आजी जरी असली ना, आईची जागा नाही भरून काढल्या जात. इतकं वाईट कंडिशन होते ना. पण आपल्याला ना जोपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत ह्या गोष्टीचं बिलकुल गांभीर्य नसतं. आपल्याला असं वाटतंय चाललाय, एक दिवस चाललाय. तुम्हाला म्हणजे आपण एखाद्याला फोन जर केला ना, मी तर म्हणेल आता आमच्या जवळची असून सुद्धा आम्ही नाही फोर्स करू शकलो, नाही ऐकलं. म्हणजे फोर्स केला पण त्यांनी नाही ऐकलं. पण तुमच्या अगदी जवळची प्रेमाची नाती असतील, जवळचा व्यक्ती, तर त्याला इमोशनली ब्लॅकमेल करून का होत नाही ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगा. कारण त्याच्या आयुष्यात आतमध्ये काय आजार आहेत आणि त्याला काय त्रास आहे हे आपल्याला वरवर बघता नाही कळत. त्याच्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात आरोग्यात बदल करा. शेवटी तो थँक्यू माय कोच म्हणणार आहे. ओके. आणि म्हणूनच आज सायंकाळी BTCचं जेव्हा आपलं आहे रिझल्ट आहे, तर ते रिझल्ट त्या ठिकाणी या.